सुप्रसिद्ध उद्योजिका राधिका सुभेदार आणि सौमित्र बनहट्टी लवकरच विवाहबद्ध होणार? नाही ही कुठली तरी वेगळीच बाई आहे. मी समजत होतो राधिकाच आहे की काय. ते म्हणतात ना, मनी वसते ते स्वप्नी दिसे, तसंच झालंय माझं. कॉर्नफ्लेक्स खाते, डाएट वगैरे सुरू केलेलं दिसतंय. जरा जास्तच फिटनेस कडे लक्ष देते. उद्या हिच्या समोर मी मिसफिट नको वाटायला, तर शनाया मला याही कारणासाठी नाकारू शकेल. हे असे काय बघून राहिले माझ्याकडे? तर मी काय वॉकला जात नाही का कधी? हा, आत्ता लक्षात आलं. मी कॉर्नफ्लेक्स खाते म्हणून आश्चर्याने पाहते. तुम्ही मला अंडर एस्टिमेट करता ना. एक ना एक दिवस तुम्हालाही पश्चात्ताप होणार आहे, आणि याची कबुली तुम्ही स्वतः द्या. लक्षात ठेवा, मी तीच राधिका आहे जी तुम्हाला भेटले होते. तुमच्या आयुष्यात तुमची मैत्रीण म्हणून आले, बायको म्हणून आले. पण आता तुमची बायको नाही राहिले, एक मोठी उद्योजिका झाली. शी उगाच नोकरी वगैरे करायला लागली. चांगलं मिस वर्ल्ड मध्ये अप्लाय केलं असतं, गॅरीसाठी एवढा स्ट्रगलच करावा नसता लागला मला. सेकंड थॉट, मिस वर्ल्ड झाली असते तर मी गॅरीच्या मागे असायला लागले असते. हा गिडी, बोल बोल. हा डार्लिंग, देख एक ते ऍडव्होकेट सांगकामे म्हणून आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. तू तिथे पोहोच डायरेक्ट, मी पण येतो तिथे. ओके? हो ग्रेट. ओके, मला लोकेशन पाठवतो, मी लगेच निघते. ओके, थँक्यू सो मच केडी. अरे बस काय, आणि मी पाठवतो लोकेशन तुला. आणि हो, त्यानंतर तुला मला लंचला घेऊन जायचंय, लक्षात आहे ना? हो ठीक आहे, बुक्कड देणार तुला खायला. केलंय ना प्रॉमिस एकदा. ए आणि शनाया, थोडे पैसे घेऊन ये यार. माझ्याकडे ना कॅबसाठी पण पैसे नाहीये यार. तू एक काम कर ना, तुझे फोटोज काढतोस ना ते वीक, आणि त्याच्यानंतर तुला जे पैसे मिळतील ना ते वापर. चल बाय. अगं काय माणसं आहेत यार. एक तर यांची कामं पण करा, वर भिकारासारखे पैसे पण मागा. स्वतःहून देता येत नाही का? हाँ हाँ जी हाँ, उधर ही सोसाइटी में आपको अंदर आना है. अरे वो सोसाइटी का नाम पूछ लीजिए ना किसी को भी आप. वो जीपीएस पे, आपका जीपीएस चालू नहीं है क्या? हाँ नहीं 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 नहीं, आप अंदर आइए, मैं अंदर ही वेट कर रहा हूँ, मैं बाहर तक नहीं आऊंगा. नहीं नहीं नहीं, आइए आइए आइए, जल्दी आइए भाई साहब. 7 मिनिट बोल के 17 मिनिट हो गए. चलिए. हा काय झालं? अरे काय ती बुक केली आहे मी कॅब, अजून आली नाहीये. मग चल ना, जाऊया ना आपण बाहेरपर्यंत. कशाला इथे उभं राहायचं? चल. ए युएस रिटर्न, वेडा आहेस का? हे तुमचे चोचले असे. उन्हात जायचं चालत, मग टॅन होणार. अरे मला नाही परवडणार, कळलं का? कसं जाणार बाहेर? ठीक आहे रे, तुझं सोड. पण गुरु उन्हात न चालता पण टॅन होणार आहे, जळून जळून. म्हणजे काल मी त्याला इतकं जळवलंय ना, असा त्याला सहन नाही रे झालं. राधा आणि माझी परत मैत्री झालेली बघून. त्याच्या समोर त्या शनायाला बाय बच्चा असं करून निघालं. तू ना मतलब गुरु के जख्म पे नमक नहीं छिड़क रहा है, तू उसके जख्म पे पूरी की पूरी मसाले की फैक्ट्री खड़ी कर रहा है. अरे पण मी काय केलं मला सांग? राधा आणि माझ्यात दुरावा झालेला मी कसा सहन करणार? आणि त्याला माहित नाही रे अजून. ही दोस्ती तुटायची नाही. त्यात माझ्या बरोबर बाटलीतला गंगाराम पण आहे. हो का? कोण ते? अरे तूच. पण नाही रे, मला हे खूप बरं वाटलं. म्हणजे तुझं आणि राधिका बहिणीचं परत ते सगळं नॉर्मल झाली फ्रेंडशिप. वा, खूप आवडले मला पण. म्हणजे बघ ना, असे जवळचे मित्र असतात, ते बरोबर वागत नाही ना, तेव्हा खूप त्रास होतो रे. म्हणजे हे बघ ना, माझा आणि गुरुच कसा वाटतो. ठीक आहे, आता होतो मला त्रास, पण नाही ना, आता आधीसारखं सगळं आमच्यात नॉर्मल होणार. होईल रे, होईल. होप फॉर द बेस्ट. होईल. अजून होप फॉर द बेस्ट. म्हणजे किती मेडअप करायचे ते होप.
कोण रे? राधिका वहिनींबरोबर कसा वागतो तो? हो रे, म्हणजे राधा स्वतःला डेव्हलप करते ना हे त्याला सहन होत नाही आणि तिची कामातली प्रोग्रेस बघून अजूनच फ्रस्ट्रेट होत चाललाय तो. एक्झॅक्टली. कारण तो इनसिक्युअर फील करतोय. कॉम्प्लेक्स आलाय त्याला, आम्ही ओळखतो ना त्याला. बघवत नाहीये सगळं. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा राधिका वहिनींनी काहीतरी काम करण्याचा प्रयत्न केला ना तेव्हा तेव्हा त्यांनी खोडा घातला. आणि आता बघ, सी दी आयरनी ऑफ लाईफ. आता आपण त्याचं बरोबरीने काम करतोय. म्हणजे आता नव्याने उभ्या राहिलेल्या राधिका मसालेला आपल्या बरोबरीने कॉन्ट्रॅक्ट मिळतंय हे गुरुला नक्की सहन होणार नाही. आणि म्हणूनच राधाला परत अपयश यावं म्हणून गुरु आणि शनाया नवीन काहीतरी डाव नक्की रचणार आणि फसणार आहेत. वो कहते हैं ना, कुछ लोगों के पैर पे कुल्हाड़ी गिरती है लेकिन ये लोग कुल्हाड़ी पे ही पैर मार रहे हैं. अच्छा, म्हणजे प्रकरण असं आहे तर विवाह बाल्य संबंध. ते काय असतं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. हा 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 तसंच आहे. पण काही उपाय आहे का आता याच्यावर? उपाय एकच, डिव्होर्स. अहो पण तोच कसा घ्यायचा हेच तुम्ही सांगणार होतात ना. आणि ती प्रोसेस एकदम सोपी आहे. त्यांचा नवरा दुसऱ्या मुलीबरोबर राहतो. दुसऱ्या? अहो नाही हो, दुसरे नाही, ह्याच मुली बरोबर राहतो. तेच हो, त्यांच्या बरोबर राहतो. पण अशा परिस्थितीत त्या 498 हे कलम लावून सरळ घटस्फोट घेऊ शकतात. त्यांना अॅल्युमिनी पण मिळू शकते. अहो पण ते करत नाहीये ना ती, तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हा, म्हणजे त्यांनी ह्यांना अडकवून ठेवलंय ते. हो हो, ते खूप त्रास देते मला. हा, म्हणजे त्यांच्या म्हणजे ह्यांचं ज्यांच्या बरोबर प्रकरण चालू आहे त्यांच्या बायकोमध्ये काहीतरी प्रॉब्लेम शोधायला हवे. म्हणजे राधिकामध्ये. हा, त्यांच्यामध्येच. त्यांचं घराकडे दुर्लक्ष होतं का? उलट सगळीकडे जास्तच लक्ष असतं तिचं. काय ग? हो ना. मग मुलाकडे? अहो मुलगा आला ना त्यात. बरं, मग त्यांचं वागणं जरा हिंसात्मक वगैरे आहे की काय? का असे डिफिकल्ट शब्द वापरतायत? हिंसात्मक म्हणजे व्हायलेन्स. हा हा, व्हायलेंट आहे ना ती, पण फक्त माझ्याच बाबतीत. हो, ओके ओके. मग मला सांगा, तिने तुम्हाला काय केलं? म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न केला किंवा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला की आणखी? नाही नाही, एवढं काहीच नाही केलं. हात ट्विस्ट केला फक्त जोरात. ट्विस्ट केला? बस, त्याने काहीच होत नाही. काय होतंय काय? 2 दिवस हात दुखत होता माझा. तुम्हाला माहिती तरी का किती हात दुखत होता ते? मला कसं माहित असणार? बरं, ते जाऊ दे. त्यांचं बाहेर काय प्रकरण वगैरे? प्रकरण? अफेअर. अफेअर. तिला आमचंच अफेअर पटत नाही. ती स्वतः काय अफेअर करणार आहे? करून करून कोणासोबत करणार अफेअर? सगळे तर भाऊच आहेत तिचे. गुप्ते भाऊ, आनंद भाऊ, दूधवाला भाऊ, वॉचमॅन भाऊ. हा, एकच मित्र आहे, सौमित्र. सौमित्र. सौमित्र, येस. आपण ना तिचं त्या सौमित्र बरोबर काहीतरी बाहेर प्रकरण आहे असं सिद्ध करूया आणि मग तिला कोर्टात खेचून तिच्यावरती बाहेर खेळणीपणाचा आरोप करू शकतो आपण. काय खाल्ली? अगं म्हणजे ते अगं कॅरेक्टरलेस ग. ओ नाही नाही, हे खेड्या मला असलं काही नाही करायचंय. गॅरी मारेल मला. आणि तिचं आणि त्या सौमित्राचं असं काही नाहीये, तिने सांगितलंय तसं. आपण नाहीये तरी सुद्धा आपल्याला तसं म्हणायला हवं. म्हणजे काय, आपली केस स्ट्रॉंग होण्यासाठी थोडं खोटं बोलावंच लागतो. नो वे, असं काही करायचं नाहीये मला. तिला जर कळलं ती कॅट सारखी अटॅक करेल माझ्यावर. नो. अहो, तुमचं प्रत्येक गोष्टीत काय नो 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 चालू आहे. अहो दुसरं काय म्हणू? तुम्हाला माहितीये का, तुम्ही मला सजेशन देताय हे जरी तिला कळलं ना तर ती तुमची येऊन माठ लावेल इथे. आणि हे सगळं खोटं आहे असं कोर्टात कळलं तर केस आपल्यावर नाही का उलटणार? एवढं कळतं मला. अगं शनाया, पण तू पण बिन काही नाही केडा, आपण असं काही करणार नाही. कोणाकडे घेऊन आलायस तू? यांना डिवोर्सची केस करायला सांगितली. काय करतायत काहीतरी उगाच. हो मॅडम, हो मॅडम, हे बघा, तुम्ही मला दोष देऊ नका. खरं तर चूक तुमचीच आहे. तुम्हीच लग्न झालेल्या माणसाबरोबर अफेअर केलं. नशीब ती बाई समंजस आहे, नाहीतर तुमच्या बॉयफ्रेंडवरती तिने केस केली असती आणि आतापर्यंत तुम्ही आणि तुमचा बॉयफ्रेंड आतमध्ये गेला असतात. व्हॉट? काय बोलताय ते? खरं तेच बोलतायत. नाही म्हणजे असं राधिका कधी करू शकते, पण ती करत नाहीये कारण बिचारी चांगली आहे. केळे, तू माझ्या बाजूने तिच्या बाजूने आहे? मी ते जाऊ दे, तू गप्प बस.
नाही नाही आम्हाला असं काही करायचं नाहीये. तुम्ही गॅरी आणि तिचा डिवोर्स होऊ शकतो की नाही तेवढं फक्त सांगा. हे बघा मॅडम, नाही नाही तेवढंच सांगा मला, येस ऑर नो. हा हे बघा, आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट होऊ शकते, त्यांच्याशी बोल. तुम्हाला ना काहीतरी दुसराच मार्ग शोधावा लागेल. आम्हीच मार्ग शोधू. हे काय कामाचे? चल केड्या. अहो पण माझी फी. आम्ही तुमच्याकडे ऍडवाइस मागायला आलो तर तुम्ही आम्हालाच सांगताय मार्ग शोधा. तुम्हीच द्या आम्हाला फी. मी जाते. चल. तुम्ही कुठे चालला? काय करताय? हे बघा, मला पैसे मिळाल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. अहो सांग का मे ऍडव्होकेट सांग का मी. हो तेच होते. पैसे काय मागते? माझ्याकडे कुठे पैसे घेऊन ती गेली. तुम्ही स्वतःचे पैसे घालवले आणि माझे पैसे घालवले. हे बघा, ते काही नाही, मला पैसे मिळाले पाहिजेत म्हणजे मिळाले पाहिजे. अहो थांब काय तुम्ही कटकेट आहे. पैसे पाहिजे. या थँक्यू. काय फक्त 100? हा मग इन्स्टॉलमेंट आहे, बाकीचे पुढच्या वेळी देतो. पुढच्या वेळी म्हणजे कधी? हे बघा आज, हा, उद्या, उद्या, परवा, परवा, त्यानंतर काय येतं? तेरवा. वाट बघा. अरे Stop. वॉट काय वॉट अशी कशी काय जाते यार तू? अरे अशी काय जाते काय? किती टाइम वेस्ट झाला उगाच. कोणाकडे गेलो होतोस तू? काहीतरी ऍडवाइस देतो उगाच. अगं त्यांनी ऍडवाइस दिली होती, तुला पटली नाही, त्याला मी काय करू? कसं पटणार आहे? राधिका आणि सौमित्राचं काही अफेअर वगैरे नाहीच आहे आणि असं काही करायला गेलो ना तर आपण अडकू त्याच्यात. हा हे पण खरं आहे यार. पण यार मग काय करायचं यार? काय करायचं का मलाही कळत नाही आता. उगाच टाइम वेस्ट झाला यांच्याकडे. आता काहीतरी आयडिया कर यार तू केड्या. प्लीज कम ऑन. सुचेल कम ऑन. आली नाही काय झालं? कारण राधिका आली. सी अगं राधिका नाही ग, आयडिया आली आयडिया. घाबरतो कशाला मला उगाच. मला एक सांग, तू आता म्हणालीस की त्या सौमित्राचं आणि त्या राधिकाचं काही अफेअर वगैरे चालू नाहीये म्हणून. ओ हा. पण समजा आपण त्यांचं अफेअर सुरू केलं तर? केड्या इम्पॉसिबल आहे. केडी का दुसरा नाम पॉसिबल आहे मेरी जान. डायलॉग मारू नको. काहीतरी उगाच बोललो. म्हणजे राधिका केवढी काकूबाई आहे. ती अफेअर वगैरे कुठे करणार आहे? अगं ती करणारच नाही माहितीये मला. आपण करायला भाग पाडायचं. म्हणजे कसं आहे बघ, आता म्हणजे या क्षणाला ती थोडी मॉडर्न झाली आहे, हो की नाही? हा, आणि तशी ती एकटीच आहे, हो की नाही? आणि तो सौमित्र पण आय गेस एकटाच असेल. आय थिंक सो या. हा, मग या दोन एकट्यांना एकत्र आणण्यासाठी आपण आयडिया करायची. म्हणजे कसं आहे माहितीये का, आता राधिकाला ना असा एखादा माणूस पाहिजे तिच्या आजूबाजूला जो तिच्या मनावर फुंकर घाले, हा, तिला आधार देईल, तिची काळजी घेईल. त्याआधी आधी होता तसा ना? आधी होता बरं तसाच. पण म्हणजे आपण जर तिच्या लक्षात आणून दिलं किंवा तिला दाखवून दिलं की सौमित्र हे सगळं तिच्यासाठी करतो, तर मग राधिका सौमित्राच्या जवळ, सौमित्र तिच्या मनात आणि मनातून गुरु आउट. हो हे पण कसं करायचं सगळं? सिंपल आहे. हे पण यावेळेस मी खूप पैसे घेणार आहे. नाही म्हणजे काय ना, खूप झालं ग, मी नुसतं बाईकवर फिरतो उन्हात अनात, तुम्हाला काही कळत नाही यार. जरा गाडी तरी घेऊन दे यार मला. मी गॅरीला सांगते, तो देईल तुला गाडी. हा ठीक आहे. मग आपण काय करायचं माहितीये का, ऍक्च्युली फॉर्म्युला नंबर 44 आहे हा. एकदम फिल्मी पण नाही, पण नेहमी सक्सेसफुल होतो. होईल असं की राधिका अशी रस्त्यावरून चालते, मागून तिच्या गुंड येतील. थोड्या वेळ हा नाही, पायी. हा. तर मागून गुंड येतील आणि तिचा रस्ता अडवतील आणि म्हणतील, ए का जा रेली आयटम नाहीये ती. हा आयटम नाही. मग एवढंच म्हणतील, ए का जा रेली मग ती काही त्यांचं ऐकणार नाही. ती पुढे जाईल, मग तो पुढे येऊन तिचा हात धरेल असा. मग राधिका म्हणेल, छोडतो ना असं नाही म्हणणार ती. हा, हात कोण धरला बाप्पा. पुढे पुढे. हा, मग काय होईल माहितीये का, मग अचानक तिथे सौमित्र येईल असा हिरो सारखा. छोड दे उसे, छोड दे. गुंड काय ऐकणार नाही. मग सौमित्र पुढे येईल, दोघांमध्ये मारामारी होईल. या खापाक, या ठिशूम, या भाका. पुढे आता पुढे काय, गुंडे पळून जातील. राधिका सौमित्रच्या जवळ आणि मग फिल्मी सॉन्ग सुरू. तुझे देखा तो ये जान. पण एक काम कर, 4-5 गुंड पाठव, 2-3 पाठवशील तर 30 मारेल त्यांना. हो का? ठीक आहे. बरं ऐक ना, मला हे सगळं घडणार कुठे? म्हणजे राधिका कुठे असेल आणि मग बरोबर सौमित्र तिथे कसा येईल? अगं ते सगळं मी तिच्या ऑफिसला फोन करून माहिती मिळवेल ना सगळी. केडी अरे जी थँक्यू सो मच. आहे की नाही? मग आता दे ना पैसे, दे ना थोडे. हे यार
थांब. एवढंच? अगं गाडी घ्यायची मला. ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट ठीक आहे. चल बाय. अरे नानाजी, अहो तुम्ही कशाला त्रास करून घेतला ना? अहो असं काय? कसला त्रास रे? नाही बाबा बाबा, असं माझ्यासाठी मी बनवणारच होतो ना. आणि आजकाल कसं आहे, मला स्वयंपाकघरात वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला आवडतं. मलाही खूप आवडतं. म्हणजे आपलं छान जमेल नानाजी. काय आजवर राधिकेकडून फक्त ऐकून होतो तुझ्याबद्दल, आज प्रत्यक्ष पाहिलं. सगळ्यात मिळून मिसळून. छान आहे स्वभाव. खर तर ह्याचं श्रेय सुद्धा राधालाच, म्हणजे आय मीन राधिकालाच आहे. म्हणजे आम्ही खूप लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण ना. एकमेकांच्या घरी जायचो, यायचो, जेवायचो, खूप धमाल चालायची. शेवटी माणसाचं कल्चरच बरंच काही शिकवून जातं ना. आणि लाख मोलाची गोष्ट बोलला सौमित्रा. शेवटी संस्कार हे तुमच्या आचरणात असतात. खरंय नानाजी. म्हणजे ना, मला मनापासून आवडतं माणसं जोडायला, जपायला. नाहीतर हल्ली काय हो, नुसतं कामापुरता कोणीतरी आठवण काढतं आपली. हा, काय ज्या लोकांशी काम असतं त्या लोकांची हाजी हाजी करण्यास वेळ जातो आहे. त्यात काय, जुन्या आठवणी, जुनी नाती विसरली जातात आणि नवीन नाती फक्त स्वार्थासाठी जोडली जातात. आणि अशा लोकांचं खोटं कौतुक करण्यात लोकांना धन्यता वाटते. हो, पण नानाजी कधी कधी कौतुकामुळे समोरच्याला प्रोत्साहन पण मिळू शकतं ना. म्हणजे बघा ना, म्हणजे वाईट मार्गाने नाही म्हणत आहे, पण जे कोण मेहनती आहेत त्यांच्यासाठी हे कौतुक टॉनिक असतं. आणि खरं सांगू का नानाजी, म्हणूनच मी राधाचं प्रचंड कौतुक करतो सतत. तिची एकूण जिद्द आणि मेहनत बघता तिला खूप मोठं यश मिळायला पाहिजे असं वाटतं मला. बहिणी, मला तरी असं वाटतं की यावेळी आपण आपल्या पॅकिंगचा दर्जा सुधारायला हवा. येस मॅम, आय ऍक्च्युली अग्री विथ हिम. मॅम, आय फील आपण पॅकेजिंगचं मटेरियल आहे ना थोडं हायर स्टँडर्डचं वापरायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून प्रोडक्ट डॅमेज होणार नाही. आणि मॅम, लुक वाईज ऑल्सो इट विल लुक मच अट्रॅक्टिव्ह. करेक्ट आहे. आणि मला असं वाटतं की आपण डिझाईनवरती पुन्हा एकदा काम करूया. आपण त्या बाबतीत कॉस्ट कटिंग नको करायला. हो वहिनी, आणि आपलं प्रॉडक्ट आणि आपली क्वालिटी ते A1 आहेतच. करेक्ट आहे. आणि सर, हॅलो, राधिका सुभेदार हियर. हॅलो हॅलो. तुम्हाला Ziploc packing वर- Yes, yes, yes. हा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक, की आपण आपल्या ऍक्च्युअल प्रोडक्टचं वजन आणि बॉक्सचं वजन, त्याचा वेट एकदा आपण चेक केलं पाहिजे, कारण त्याचे बरेच नियम असतात म्हणे. नियम आहेत, पण ते एरोप्लेनचे नियम आहेत. आणि वहिनी, फोन. हॅलो, राधिका सुभेदार हियर. हॅलो 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 हॅलो. कोण डिस्टर्ब करते सारखं? काय माहिती. आणि ते नियम गृहीत धरूनच ऑर्डर प्लेस केली असणार. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही, आपण पण ते सगळं खूप सिम्पल आहे, ते सगळं मी बघतो. पण वहिनी, तुम्ही ना स्पेशली क्वालिटीकडे लक्ष द्या. हो ना. कसं आहे ना, आपल्या जे मसाले कुटणारे बायका आहेत ना, त्यांना एवढ्या ऑर्डरची सवय नाहीये. बरोबर आहे. तो चटणी किंवा मसाले करताना त्याचं प्रमाण चुका. हॅलो, राधिका सुभेदार हियर. हॅलो हॅलो. वहिनी, फोन साईडला ठेवा थोडा. कंटिन्यू. आपण मी असं करते की आज मी बकुळा मावशीच्या वस्तीवरती जाते आणि प्रत्यक्ष त्या बायकांशी बोलते ना. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं काम हे ALFच्या कामाच्या आधी पूर्ण झालं पाहिजे. करेक्ट. आपली क्वालिटी A1 असणार हे नक्कीच, पण ऑर्डर लवकर पूर्ण झाली पाहिजे. खरं आहे. आणि मला वाटतं त्यासाठी तुम्ही आपल्या बायकांना जाऊन भेटा, त्यांच्याशी बोला. म्हणजे त्यांच्या काही अडचणी असतील ना तर ते आपल्याला कळतील. हा, ठीक आहे. आज बकुळा मावशीच्या वस्तीत जाऊन मी सगळ्या बायकांना भेटते, जे मी 4 वाजता निघेन. ओके. मॅम, तुम्ही ना प्लीज त्या बायकांना थोडं स्पीडअप करायला सांगा ना. त्या खूप स्लो आहेत मॅम. म्हणजे रोजचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी त्यांना ना एक्स्ट्रा आवर्स बसावं लागणार आहे मॅम. नाही, पण त्यापेक्षा मला असं वाटतं की आपण वर्कर वाढवायला पाहिजे. करेक्ट. आणि पण त्याकरता आपल्याला वेगळी जागा बघायला लागेल. मोठ्या जागेची आपल्याला गरज पडेल. बरोबर आहे. ते एकदा बघूया, कारण आपल्याला पॅकेजिंगसाठी सुद्धा वेगळी जागा लागणारच होती. सुपर आहे बहिणी. मी एक काम करतो, मी तुमच्यासोबत येतो तिथे वस्तीत. सो परत येताना आपण मस्त 4-5 जागा बघूया. मी बोलतो ब्रोकरशी. नाही नाही नाही, मी ऑलरेडी सौमित्राला सांगून ठेवलंय, तो बघणार आहे.
तुम्ही सौमित्राला सांगितलंय? हो, तुम्हाला त्याच्यावर भरोसा आहे, तो सगळं करणार? अरे सौमित्र आहे तो. आपण जरा विश्वास ठेवूया. खरे तो म्हणालाय ना, बघूया. ठीक आहे.